नमस्कार, केबी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत। 10 सप्टेंबर पासून विविध मागण्यांसाठी रोहिले बुद्रुक येथे आमरण उपोषण। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाणपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक 2 यादीमधून अपात्र लाभार्थ्यांची यादी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत ते नांदगाव पंचायत समितीला पाठवून देखील नांदगाव पंचायत समितीमधील अधिकाऱ्याने शासनाचा आदेश डावलून व ग्रामपंचायतीच्या पत्र यादीला डावलून दुर्लक्ष केले व अपात्र लाभार्थ्यांची नावे त्यांच्या बँक अकाउंटवर पहिला हप्ता 15,000 वर्ग केला। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यांसाठी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा संविधान आर्मीचे नांदगाव तालुका अध्यक्ष ही दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी बुधवारपासून रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत आमरण उपोषण करणार असल्याची माहिती मुक्ताराम बागुल यांनी बोलताना दिली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव पंचायत समितीने रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक 2 यादीमधून पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी मागविली होती। त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून नांदगाव पंचायत समितीकडे पाठविली होती, परंतु नांदगाव पंचायत समितीने सदरीत अपात्र लाभार्थ्यांची नावे पात्र लाभार्थ्यांची यादीमधून कमी करण्याऐवजी अपात्र लाभार्थ्यांची नावे शासनाच्या नियमाप्रमाणे आदेशाप्रमाणे पहिला हप्ता 15,000 रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केला। जवळजवळ आतापर्यंत 1 वर्ष होत आले असून देखील अपात्र लाभार्थ्यांची नावे 5 लाभार्थ्यांमधून कमी करण्यात आली नाही। त्यामुळे सदरच्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व त्याला निलंबित करण्यात यावे। रोहिले बुद्रुक ते गिरी रस्ता हा शिवार रस्ता करण्यात आलेला आहे, परंतु त्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असून सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। एस्टिमेट प्रमाणे काम झालेले नाही। रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या खोदण्यात आलेल्या नाहीत। त्या रस्त्याचे कामाचे आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये काढल्याचे समजले। त्याच्या सह्या बिलावर असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच रोहिले बुद्रुक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पावसाचे पाणी संपूर्ण गावातून रस्त्यावरील पाणी वाहून येऊन तुंबते। त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी तयार होते व आजाराला आमंत्रण देते। त्यामुळे या पुतळ्याच्या आवारात पाणी तुंबू नये म्हणून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ग्रामपंचायतीने काढलेल्या अतिक्रमणाची माती, दगड, मुरुम यांची ढीग काढून सपाटीकरण करण्यात यावी व नालीचे खोदकाम करून नाली करून सदरचे पाणी गावाच्या बाहेर काढून देण्यात यावे। रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे। त्या अतिक्रमणधारकांची त्यांच्या कुटुंबासह ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण रजिस्टर मध्ये नोंद करून त्यांच्या नकला मिळवल्यात व अतिक्रमणधारकांची अतिक्रमण केले असल्याचे दाखले मिळत आहे। रोहिले बुद्रुक येथील मुक्ताराम रतन बागुल यांच्या नावे सन 1916-17 मध्ये रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते। सदर घरकुलाचे काम पूर्ण केले। सदरचा प्रस्ताव घरकुल पूर्ण झाल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक, सरपंच यांच्या स्वाक्षरी घेऊन नांदगाव पंचायत समितीकडे जमा केल्यानंतर नांदगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून घरकुलाची मोजमापाच्या आधारे घरकुल दाखला दिला। रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने या पूर्णत्वाच्या दाखल्याच्या आधारे ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर 8 मध्ये नोंद न करता पूर्णत्वाच्या दाखल्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचे नोंद करून 8चा उतारा तयार केला। त्यावेळीच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी पैसे मागितले आणि ते न दिल्यामुळे त्यांनी पूर्णत्वाच्या दाखल्यानुसार 8चा उतारा बनवला नाही। सदरच्या नांदगाव पंचायत समितीच्या घरकुल पूर्णत्वाच्या दाखल्याच्या आधारे 8 मिळाला। तसेच रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीच्या जवळ असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर असलेल्या जागेची व RCC घरांची नोंद रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने शासनाची परवानगी आणलेली नसताना देखील अनधिकृत दस्तऐवज नसताना देखील पैसे घेऊन ग्रामपंचायतीच्या कर वसुलीच्या नावाखाली जागेची व घराची बेकायदेशीर ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर 8 च्या रजिस्टरमध्ये नोंद केली आहे। तरी सदरीत चौकशी करून ग्रामपंचायतीच्या
सरपंच, 15,000 रुपये पहिला ग्रामपंचायत हप्ता सदस्य व जमा उपसरपंच केला. आणि त्यावेळी ग्रामसेवक याला यांच्यावर जवळजवळ बेकायदेशीर आजपर्यंत कामगिरी 1 वर्ष म्हणून झाले. कारवाई करून परंतु फौजदारी अद्यापपर्यंत स्वरूपाचा गुन्हा त्या दाखल करण्यात अपात्र यावा. लोकांची यादी, या सर्व पात्र मागण्या लाभार्थ्यांची पूर्ण यादी होत कमी नाही झालेली नाही. तोपर्यंत अमरण पोळी म्हणून सोडणार नाही संबंधित असा अधिकाऱ्यांनी इशारा मुक्ताराम बागुल, माजी नियम ग्रामपंचायत डावलून सदस्य तथा संविधान आर्मी नांदगाव तालुका बेकायदेशीररित्या अध्यक्ष यांनी दिली आहे. सदस्य अपात्र निवेदन घरकुल नांदगाव लाभार्थ्यांच्या पंचायत नावे समिती, तहसीलदार पहिला कार्यालय हप्ता 15,000 नांदगाव, वर्ग केला. पोलीस स्टेशन नांदगाव, म्हणून जिल्हा परिषद मुख्य त्या कार्यकारी अधिकाऱ्यावर अधिकारी नाशिक, कायदेशीर जिल्हा कारवाई अधिकारी करून नाशिक यांना त्यांना उपोषणाबाबत कामावरून निवेदन निलंबित देण्यात करण्यात आले यावे, आहे. ही माझी मागणी आहे. दुसरी मागणी, रोहिले बुद्रुक ते जिरी रस्ता, शिवार रस्ता हा ग्रामपंचायतीच्या नावे ग्रामपंचायतीने केलेला आहे. परंतु या ग्रामपंचायतीच्या ज्या एस्टिमेटप्रमाणे काम होते, रस्त्याचे काम होते, पण त्या एस्टिमेटप्रमाणे काम केलेले नाही. त्या मोजमापाप्रमाणे काम नाही. रस्त्याच्या बाजूनं, दोन्ही बाजूनं नाल्या खोदलेल्या नाहीत. एवढंच नव्हे तर सदरचे काम हे कोणी केले आणि कसे केले आणि कोण करतं हे सरपंच, उपसरपंच यांना देखील सुद्धा माहीत नाही. मग हे काम कोणी केले? ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले तर कोण केले याचा उल्लेख नाही. परंतु आत्तापर्यंत 8 ते 9 लाख रुपये काढल्याचे समजते. मग 8 ते 9 लाख रुपये मजुराच्या नावे काढले. मग हे मास्टर कोणी भरले? हे बिलं काढण्यासाठी कोणी प्रयत्न केले? कोणी शिफारस केली? कोणाच्या सह्या आहेत? म्हणून याची चौकशी करून बिलं काढले किंवा ज्याच्या सह्या बिलावर असतील त्यांच्यावर कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी व त्याला निलंबित करण्यात यावे. एवढेच नव्हे तर उरलेले जे बिल आहे ते लॅप्स करण्यात यावे, ही माझी दुसरी मागणी आहे. त्याच्यानंतर ही झाली पंचायत समितीची मागणी. परंतु रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सावळा गोंधळ चालू आहे. त्यापैकी ह्या रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढले, परंतु मातीची मुरमाची ढीग अजिबात काढली नाही. त्याला 8 दिवसाची मुदत अतिक्रमण धारकांना दिली होती, परंतु त्यांनी देखील आतापर्यंत काही काढली नाही आणि ग्रामपंचायत सुद्धा काढली नाही. म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे मगर यांनी सुद्धा त्याच्यावर दखल घेतली नाही. यांनी सुद्धा डोळे झाकपणा करता येत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जे पावसाचे पाणी वाहून येते संपूर्ण गावातून, ते पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला किंवा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून वाहून जात नाही. त्याला कारण म्हणजे नाली नाही आणि मुरूम पडले असल्यामुळे पाणी जागेत तुंबतं आणि त्यापासून रोगराई होण्याची शंका वाढते. एवढंच नव्हे तर विटंबना सुद्धा होण्याची भीती वाटते. आणि ही विटंबना होऊ नये किंवा पाणी वाहून जावं, रोगराई होऊ नये, जंतू वगैरे होऊ नये, त्यामुळे हे पाणी वाहून जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने सदरचे मुरूम काढून सपाटीकरण करून नालीचे खोदकाम करून पाणी हे गावाच्या बाहेर काढून द्यावे, ही माझी ग्रामपंचायतीबद्दल मागणी आहे. त्यानंतर रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहेत. हे सदरच्या अतिक्रमणे प्रत्यक्षात मोजमाप करून अतिक्रमण धारकांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावासह ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण रजिस्टरमध्ये नोंद करण्यात यावी व नोंद करून त्या नोंदीच्या नकला मला मिळाव्यात आणि अतिक्रमण केल्याचे दाखलेसुद्धा मिळावेत, ही ग्रामपंचायतीची मागणी आहे. त्यानंतर रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत येथील लोकांना घरकुल मंजूर झाले आहे. परंतु जातीवाद करून काही लोकांनी अडथळा आणला आणि त्यासाठी परवानगी आणायची, जिल्हा परिषदेची परवानगी आणायचे भाग पाडलं. या अगोदर कोणत्याही ग्रामपंचायतीने परवानगी आणलेली नाही. गावातल्या गावात त्यांना जागा देण्यात आलेली आहे. या गावातसुद्धा जर झालेलं आहे. आज सध्या
आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा कुठल्याही शासनाची परवानगी न आणता जरपाची परवानगी न आणता त्यांना जागा देता येत ग्रामपंचायत, आणि हीच ग्रामपंचायत परवानगी का मागते? म्हणजे हा ग्रामपंचायत अधिकारी हा राजकारण करतो की काय, जातीवाद करतो की काय, हेच त्यालाच माहिती. म्हणून प्रशासकीय नियमानुसार किंवा प्रशासनाने ज्या लोकांना घरकुलसाठी जागा नाही त्यांना त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी, त्यांचे घरकुल कॅन्सल होऊ नये यासाठी त्यांनी त्वरित कार्यवाही करावी आणि त्यांना जागा मोजून द्यावी, ही माझी मागणी आहे. त्यानंतर सन 2016-17 मला स्वतः मुक्ताराम रतन बागुल या नावाने घरकुल रमाई आवास घरकुल योजनेत घरकुल मंजूर झाले होते आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मी घरकुल बांधलं. घरकुल बांधकाम केले, घरकुल बांधकाम पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर नांदगाव पंचायत समितीचे इंजिनियर यांनी प्रत्यक्षात येऊन पाहणी केली, मोजमाप नेले आणि त्यावरून नेले आणि त्या प्रस्तावावर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांनी सदरचा प्रस्ताव तयार करून नांदगाव पंचायत समितीला पाठवला. नांदगाव पंचायत समितीने पूर्णत्व दाखला दिला आणि पूर्ण दाखल्यावर जे क्षेत्रफळ होते त्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळ माझ्या नावे लावून घराचा अडचा उतार तयार केला. आणि त्यावेळेस माझ्याकडे पैसे मागितले, सरपंच, उपसरपंच यांनी माझ्याकडे पैसे मागितले आणि पैसे मागितले माझ्याकडे पैसे नसल्यामुळे पैसे दिले नाही. मग ते बोलले तुझं माप पूर्ण लावता येणार नाही असं त्यांनी मला उत्तर दिलं आणि कमी माप लावलं आणि उरलेलं अतिक्रमणामध्ये माझी नोंद केली. म्हणजे त्यांनी राजकारण जातीवाद केला. तरी याची सखोल चौकशी करून मला जे पंचायत समितीने जो पूर्णत्व दाखला दिलेला आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये नोंद करण्यात यावी व माझ्या नावावर जे अतिक्रमण लावलेलं आहे ते कमी करण्यात यावं. मी कुठल्या प्रकारचं अतिक्रमण केले नाही, परंतु राजकारण दृष्टिकोनातून माझ्या नावावर अतिक्रमण नोंद केली म्हणून ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामसेवक यांनी दखल घ्यावी आणि माझी संपूर्ण ज्या मोजमापानुसार नांदगाव पंचायत समितीच्या पूर्णत्वाच्या दाखल्यानुसार नोंद करण्यात यावी, ही अशी माझी मागणी. आणि सदरच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अमरवंश सोडणार नाही. आणि जर काही घटना घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन, शासन, ग्रामपंचायत राहील आणि अधिकारी वर्ग राहतील. त्याच्यामध्येही विषय असा आहे, माझ्या जीवितास आणि माझ्या कुटुंबाच्या जीवितास या गावातील काही राजकीय गुंडापासून धोका आहे. मला कमी जास्त झाल्यास किंवा माझ्या कुटुंबाला कमी जास्त झाल्यास भविष्यात किंवा आत्ता झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार ते गाव गुंडच राहतील, याची शासन नोंद घ्यावी. आणि ते आजच नाही तर पहिल्यापासून माझ्या विरोधात काट करता येत, माझ्या विरोधात बोलता येत आणि षडयंत्र रचता येत. या जातीवादी लोकांना धडा शिकवला गेला पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे. या शासन व प्रशासनाने याकडे दखल घ्यावी, लोकप्रतिनिधी दखल घ्यावी, ही माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. मी एक सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे. प्रत्येक माणसाचं काम कसं चांगलं होईल, कोणाचं नुकसान कसं होणार नाही, हा माझा प्रयत्न आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द एवढं बोलून संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय महाराष्ट्र.